कसे आहात माझे व्ह्यूअर्स? स्वस्त असणार, मस्त असणार. ईश्वर चरणी माझ्याकडून हीच प्रार्थना असणार आहे. माय टेरो रीडिंगमध्ये आणि माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करणार आहे. आपण आजचा जो सब्जेक्ट घेऊन आलेला आहे ना, तो आहे की माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी 2024 हे जे वर्ष आहे, करिअर त्यांच्या कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे, काय करिअरमध्ये आहे, काय त्यांना अपॉर्च्युनिटी येणार आहेत, कुठल्या स्वरूपाची त्यांच्या जीवनामध्ये एक सुसंधी येणार आहे, कुठली गोष्ट करिअरमध्ये पॉझिटिव्ह घेऊन येणार आहे. आपण 2024चं जे आहे ते याच रिलेटेड आपण एनर्जी टॅरोट कार्डला विचारणार आहे. तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट राहा. थँक्यू व्हेरी मच. 2024 या वर्षीची जे माझे व्ह्युअर्सचे जे करिअर आहे त्यांच्यासाठी काय गाईडलाईन येणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत. प्लीज युनिव्हर्सल माझ्या व्ह्युअर्ससाठी गाईडलाईन करा की 2024 हे त्याचं वर्ष करिअरच्या दृष्टीनं कसं आहे आपण ते पाहणार आहोत. प्लीज पॉझिटिव्ह राहा, माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. थँक्यू एंजल्स, थँक्यू. काय घेऊन यायला लागलेलं आहे आपल्या करिअरमध्ये? स्ट्रेंथ, व्हेरी गुड. इथे सांगायला लागलेलं आहे की आपल्याला आत्मविश्वासानं पुढं जायचं आहे. जो आपला एक विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही प्रत्येक गोष्ट अचीव करू शकता. पण एक स्वतःचा कॉन्फिडन्स जर आपला कुठं थोडासा कमी झाला असेल तर आपल्याला त्या एनर्जीमध्ये आपल्याला राहायचं नाही. आपल्याला स्ट्रेंथची एनर्जी सांगायला लागलेली आहे. नंतर सांगितलेलं आहे की 9 ऑफ पेंटिकल्स ही पण आपल्यासाठी खूप चांगली गुड एनर्जी आलेली आहे, जी की एक सकारात्मक दाखवायला लागलेली आहे. नंतर नाईट ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे. एक ऑफर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे, त्या रिलेटेड बोललेलं आहे. द हाय प्रिस्टेजची एनर्जी आलेली आहे, जी की आपल्याला एज्युकेशनमध्ये जे काही माझे व्ह्युअर्स असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला हा गाईडलाईन आलेला आहे की बराच आणखीन आपल्याला अभ्यास करायचा आहे, अजून आपल्याला बराच परिश्रम करायचा आहे आणि त्या बेसवर आपली एक चांगली स्ट्रॉंग एनर्जी तयार ठेवायची आहे. अपडेट नॉलेज, थोडक्यात आपल्याला हाय प्रिस्टेज जे आहे ते काय सांगते की अपडेट नॉलेज पाहिजे आहे. थोडा तुमचा जो परिश्रम चाललेला आहे, तुमचं जे काम चाललेलं आहे, तुमचं जे हार्डवर्किंग चाललेलं आहे त्याला यावर्षी जे आहे अतिशय चांगल्या सुसंधी स्वरूपामध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार आहे हे सांगायला आलेलं आहे. किंग ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे. जे पण लोक पॉलिटिक्समध्ये आहेत किंवा एक अथॉरिटीच्या पोस्टवर आहेत किंवा सरकारी एक अधिकारीच्या स्वरूपामध्ये ते एक चांगल्या चेअरवर बसलेले आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, अशा लोकांसाठी पुन्हा एकदा काहीतरी प्रमोशन रिलेटेड, एक इन्क्रीमेंट रिलेटेड आपल्याला किंग ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. पुन्हा आपल्याकडे आलेलं आहे की 10 ऑफ पेंटिकलची एनर्जी आलेली आहे. हे आपल्याला सांगायला लागलेलं आहे की जे तुम्ही करिअरचा पाथ जो चूज केलेला आहे त्या करिअरच्या पाथमध्ये आपल्याला जो एक फायनान्स जो मिळणार आहे ते एक स्ट्रॉंग स्वरूपामध्ये आपल्याला 2024 या वर्षासाठीचं हे सांगायला लागलेलं आहे. आपल्याकडे नंतर क्वीन ऑफ वँड्स आलेली आहे, जी की किंग ऑफ कप्सची आपल्याकडे एनर्जी होती तीच आपल्याकडे क्वीन ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. ही आपल्याला हे सांगायला लागलेली आहे सत्ता, पॉवर, अधिकार, फायनान्स या साऱ्या गोष्टीमध्ये आपला एक होल्ड असणार आहे, आपला एक कंट्रोल असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी बोलणार आहात त्या बऱ्याच गोष्टी एक पुढच्या ज्या अथॉरिटीनं तुम्ही बोलणार आहात त्या रिलेटेड ही आपल्याला दोन्ही एनर्जी जे निघून आलेले आहेत क्वीन ऑफ वँड्स आणि किंग ऑफ कप्सची हे सांगायला लागलेलं आहे की तिथे तुमच्या बऱ्याच गोष्टीचा मान राखणार आहे, तुम्हाला रिस्पेक्ट दिला जाणार आहे. क्वीन ऑफ कप्सची पण पुन्हा एकदा एनर्जी आलेली आहे. बघा गाईस, जे माझ्याकडे एनर्जी जे निघून आलेले संपूर्ण अधिकार, अथॉरिटी, पॉवर, पैसा अशा रिलेटेड आपल्याकडे आलेले आहेत. द हेरोफेंटची एनर्जी आलेली आहे. बघा, व्हेरी गुड एनर्जी आहे, जी की आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की जो तुम्ही एक पाथ चूज केलेला आहे त्या पाथमध्ये जो आहे अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची आपली एनर्जी दिसायला लागलेली आहे. द हँगडमॅनची एनर्जी पण आलेली आहे आपल्याकडे. हँगडमॅन काय म्हणायला आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे द हार्मिटची पण एनर्जी आलेली, जी बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे ती आपली हॉर्मिटची एनर्जी आलेली आहे. हॉर्मिट आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे कारण पहिलाच आपल्याला जी एनर्जी निघून आलेली आहे ती स्ट्रेंथची एनर्जी निघून आलेली आहे. स्ट्रेंथ आणि बॉटम ऑफ द डेकची जी एनर्जी, याच्या दोन एनर्जी आपल्याला निघून आलेले आहे ते आपल्याला आपल्यासाठी हे वर्णन करायला लागलेली आहे की बराच वेळेला असं झालेलं आहे की तुम्ही जे एक श्रम करत आहात, तुम्ही जो एक गोल एक
सेट करून ठेवलेला होता, पण तिथंपर्यंत तुम्हाला जायला बऱ्याच गोष्टीमध्ये एक अडथळीचे टप्पे तुम्हाला पार पाडावे लागायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, थोडासा आत्मविश्वासामध्ये आपली कमतरता आलेली आहे. पण आपल्याला हार्टबीटच्या स्वरूपामध्ये आणि हेरोफेंटच्या स्वरूपामध्ये जे आलेले आहेत ना आपले हे 2 कार्ड, हे आहेत आपले गुरु. आपल्याला गुरु मिळणार आहेत यावर्षी आणि ते जे आपल्याला एक गाईडलाईन करणार आहेत ते आपल्यासाठी या 2024 या वर्षासाठी ह्याचे जे शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय मोलाचे असे असणार आहेत. तर हे जे आपल्याला जे गुरुच्या स्वरूपामध्ये आपल्याला ज्ञान देणार आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान अर्जन करण्यासाठी सांगायला आलेलं आहे. ते जे तुम्हाला एक स्वरूप, एक दिशा, एक तुमचा थोडासा पाथ थोडासा विस्कटलेला असेल तर त्या पाथवर पुन्हा आणायचं जे काम आहे हे आपल्याला जे आहेत हे आपले 2 गुरु करायला आलेले आहेत. हे हेरोपणची जी एनर्जी आपल्याकडे जी निघून आलेली आहे ना गाईज, ते आपल्याला हे सांगायला आलेलं आहे. कधी कधी ना तुम्हाला जी एक तुम्ही ड्रीम्स बघितलेले होते, पण त्या ड्रीम्सपर्यंत ना जाताना खूप सारे असे टप्पे तुमच्या जीवनामध्ये आलेले आहे की असं तुमच्या हातामध्ये येत आहे आणि तोपर्यंत काहीतरी निसटून गेलेलं आहे. ही जी एक सिच्युएशन चालली होती त्या रिलेटेड आपल्याला इथं पण एक एनर्जी निघून आलेली आहे. हँग्रमॅनच्या स्वरूपामध्ये एनर्जी निघून आलेली आहेत. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या डिले झालेल्या होत्या आणि जो रिझल्ट आपल्यापर्यंत जो पोचणार होता तो येता येता थांबलेला आहे. त्याच्यामुळं आपला जो कॉन्फिडन्स आहे तो थोडासा इथं कमी झालेला स्ट्रेनच्या एनर्जीवरनं आपल्याला दिसायला आलेला आहे. तर इथं आपल्याला ही जी एनर्जी आहे ती ही सांगायला आलेली आहे की तुम्ही जर एक बब्बर शेर आहात तर मग तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे. शेर कसा असतो की एक जंगलचा राजा असतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मास्टर आहात. स्वतःचा एक आत्मविश्वास अजिबात ढळू द्यायचा नाही. ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पास्टमध्ये होत्या, पण 2024 हे जे आहे आपल्यासाठी एक छान अपॉर्च्युनिटी घेऊन आलेले आहे. एक समृद्धी आपल्या लाईफमध्ये यायला लागली. कारण का समृद्धी मी का म्हणते, फायनान्स रिलेटेड का मी बोलते, 9 ऑफ पेंटिकल आणि 10 ऑफ पेंटिकल ह्या दोन्ही पण ज्या एनर्जी आपल्याकडे निघून आलेल्या आहेत ना, ते हे काय सांगायला आले आहेत की फायनान्स आपला स्ट्रॉंग होणार आहे. ज्यांच्या पण बरोबर तुमच्या डील चाललेल्या होत्या, ज्या पण स्टुडंट असतील, एज्युकेशनमध्ये असतील, त्याच्यामध्ये त्यांचं करिअर असेल, बिझनेसमध्ये त्यांचं ते करिअरमध्ये असतील, तर इथं आपल्याला काय सांगायला आलेलं आहे की यावर्षी आपल्याकडे जे करिअर आहे त्या करिअरचा ग्रोथ अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला आहे. फायनान्स आपल्याकडे खूप चांगला येणार आहे. बेनिफिट आपल्याला खूप चांगला येणार आहे. तुमच्या ज्या त्या गोष्टीमध्ये तुमची ग्रोथ इथं दाखवायला लागलेला आहे. मेन तर 9 ऑफ पेंटिकल आणि 10 ऑफ पेंटिकल या रिलेटेड जे एक समृद्धीचं एक प्रतीक मानलं जातं टॅरोट कार्डमध्ये. जेव्हा हे 2 आपल्याला एनर्जी दिसतात तेव्हा समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आणि 9 ऑफ पेंटिकलची जी ही एनर्जी आलेली आहे ना, तुम्ही एक स्वतः कसं इंडिपेंडंट झालेला आहात. तुमच्या स्वप्नांचा तुम्ही जो पाठपुरावा करत चाललेला होता तर ती तुमची स्वप्न एक सत्यात यावर्षी येणार आहे. 2024 या वर्षामध्ये ती स्वप्न तुमची सत्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे नाईट ऑफ कपची जी एनर्जी गाईड्स निघून आलेली आहे ना, ही काय सांगायला आलेली आहे, तुम्ही जिथे पण कुठे ॲप्लिकेशन केलं असाल किंवा जिथे पण कुठे इंटरव्ह्यू दिला असेल आणि जॉबची जर तुम्ही वाट पाहत असाल तर ती सुसंधी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ते तुमचं काम पूर्णपणे होणार आहे. फक्त तुम्ही जे आहे ह्या स्ट्रेंथ लेवलमधून याच्यातून एक जो थोडासा तुमचा विश्वास डळमळीत झालेला आहे, हे कार्ड पुन्हा पुन्हा मला ते सांगायला गेलं आहे की गाईज थोडंसं आपला आत्मविश्वास ढळलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये राहायचं नाही आहे. तर आपण एक शेर आहोत, तर त्या शेरच्या गतीनंच आपल्याला जायचं आहे. लायन कसं असतं, लायन तर किंगच असतो ना, त्याप्रमाणे तुम्हाला या वर्षामध्ये जे आहे ते फायनान्स अतिशय स्ट्रॉंग दिसायला लागलेला आहे. जी मी तुम्हाला मगाशी 9 ऑफ पेंटिकल्स आणि 10 ऑफ पेंटिकलची जी एनर्जी दाखवलेली आहे ते आपल्याला मेन जो आहे तो फायनान्स स्ट्रॉंग होत आहे. काहीतरी एक न्यू प्रॉपर्टी परचेस होत आहे, न्यू कार काहीतरी परचेस होत आहे. तुमचे जे काही ड्रीम्स होते ते सगळे ड्रीम्स इथे पूर्ण होणार आहे. मटेरियल वर्ल्डमध्ये तुम्ही जे आहे पैसा गुंतवणूक करणार आहे. इव्हन दो इथे आपल्याला हे 2 एनर्जी जे आहेत ना, जर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केला असेल तर त्याचे डबल रिटर्न होऊन तुमच्या लाईफमध्ये पुन्हा त्याचं यायला लागलेलं आहे. इतकी समृद्धी तुमच्याकडे यावर्षीची जी आहे ते अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की द हँग्ड मॅनच्या एनर्जीमध्ये आपण थांबलेला आहात. प्रत्येक गोष्टीमध्ये ना जर डिले व्हायला लागलेला आहे, पुढं विषय चाललेला आहे, हातामध्ये काही येत नाही आहे, पण खूप चांगल्या गोष्टी सगळ्या होतात. सगळीकडनं पॉझिटिव्ह आपल्याकडे आन्सर येत राहतात. आपला कॉन्फिडन्स पण त्याप्रमाणे असतो. पण इथं होतं काय की ॲक्च्युली परिस्थिती जरी तयार झालेली असली तरी आपल्याला त्याचा जो रिझल्ट पाहिजे असतो तो रिझल्ट तुम्हाला त्याप्रमाणे मिळत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला आपलं मन जे आहे ते नाराज झालेलं असतं. कारण इथं आपल्याकडे 3 ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे ना, तो हेच दाखवायला आलेला आहे की मानसिक ताणतणाव आणि ह्याच्यातून जे चिंतेचं स्वरूप जे तुमच्या
जीवनामध्ये तयार झालेला आहे. ते 9 ऑफ स्वॉर्डच्या एनर्जीमध्ये आलेला आहे. विचार करून करून जो एक स्वतःचा मेंटली स्ट्रेस आणि हेल्थच्या रिलेटेड जो आपल्याला थोडंसं आरोग्याच्या समस्या तयार झालेल्या आहेत, रात्रीची झोप नाही लागणं, ॲसिडिटी होणं किंवा डोकं थोडंसं जड होणं, म्हणजे अँझायटी स्वरूपामध्ये आपली हे जे झालेलं आहे, तर आपल्याला ह्या एनर्जीमध्ये राहायचं नाही. कारण आपल्याकडं ना हिरोफेंटची एनर्जी आलेली आहे की एक स्वतः तो परमात्मा, तो परमेश्वर, तो विधाता आपल्यावर आहे. तो खूप सारी कृपा बरसायला लागलेला आहे आणि या वर्षीच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या तुमच्या पूर्ण होणार आहेत. जे तुम्ही रोवलेलं आहे त्याचं एक छान पद्धतीचं रोपटं तयार झालेलं आहे. 4 ऑफ कप्सची ही एनर्जी सांगायला लागलेलं आहे की युनिव्हर्सल आपल्याला द्यायला लागलेलं आहे. पण आपण थोडंसं आपल्याच विचारामध्ये अडकलेले आहात. तर आपल्याला ह्या विचारातून बाहेर व्हायचं आहे आणि एक सकारात्मक आपल्याला विचारसरणी ठेवायची आहे. 9 ऑफ पेंटिकलचीच एनर्जी आपल्याला इतकी स्ट्रॉंगपणे दाखवायला लागली. क्लिअर कट आपल्याला हे तुम्ही कशा पद्धतीनं इंडिपेंडेंट होणार आहे, किती छान पद्धतीनं तुमचा प्रोग्रेस होणार आहे त्या रिलेटेड बोलायला लागलेलं आहे. हाय प्रेस्टेज पण आपल्याला जी आहे, ही मून मदर जी आहे ती पण आपल्यासाठी ब्लेसेस देण्यासाठी आलेली आहे. हायर पॉवर, हायर अथॉरिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये यायला लागलेल्या आहेत. पण जो विषय आहे तो विषय हा आहे की हँगमॅनचा विषय आहे. आता अपॉर्च्युनिटी त्या आलेल्या आहेत, तर त्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी इथे सांगायला लागलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की थोडं स्वतःचं एक मानसिक मशागत करावी लागणार आहे आणि त्याच ज्याप्रमाणे तुमचा क्रम चालला होता त्याच क्रमनं आपल्याला पुढे सरकायसाठी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे. एकंदरीत बघता 2024 हे वर्ष जे आहे ते आपल्या माझे जे व्ह्युअर्स आहेत, जे माझे इथं बघतायत, मला पाहतायत किंवा माझं हे रिडिंग ऐकतायत, तर त्यांच्यासाठी हा जो इथं मेसेज निघून आलेला आहे गॉडचे आणि युनिव्हर्सलचे, एंजल्सचे, मोठ्या लोकांचे आपल्याला आशीर्वाद आहे, जे की एक मोठ्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचा पण आपल्यावर कृपाहस्त राहणार आहे. ज्यांच्याकडून आपल्याला काम होणार आहे ती लोक पण तुम्हाला स्वतःहूनच ॲप्रोच होतील आणि आपल्याला बोलवणं येईल. तर इथे आपल्याला सांगायला लागलेलं आहे की ट्रस्ट ठेवायचा आहे. जो तुम्ही थोडासा ट्रस्ट स्वतःचा हरवलेला आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वासानं आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपल्याला ट्रस्ट जो घालवलेला आहे तो पुन्हा आपल्याला बनवायचा आहे. बघा, ट्रॅव्हलिंगची एनर्जी आलेली आहे. ट्रॅव्हलिंगचा अर्थ असा होतो की एक न्यू जर्नी आहे, एक न्यू पाथ तुमचा चालू झालेला आहे आणि इथं जे आहे तुमची ग्रोथ, सक्सेस आणि अपॉर्च्युनिटीच्या संधी आपल्याला ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून घेऊन आलेल्या आहे. ब्रेक थ्रूची एनर्जी आपल्याला काय सांगायला लागलेली आहे? ब्रेक थ्रू हे सांगायला लागलेलं आहे की तुम्ही ज्या विषयामध्ये अडकलेला होता तर त्या विषयामध्ये न थांबता एक आपला जो वे आहे तो एक पूर्णपणे एक आत्मविश्वासानं पुढं जायला पाहिजे आहे. आणि जो एक पास्टमध्ये काही आपल्या जीवनामध्ये थोड्याशा नकारात्मक अशा गोष्टी घडल्या, आपली कामं पूर्ण झाली नाहीत, त्याच्यामुळे थोडंसं मानसिक खच्चीकरण झालं, तर आपल्याला ती वॉल आपल्या हातानंच ब्रेक करायची आहे. कारण सुसंधी खूप चांगली आलेली आहे. पेशन्सची एनर्जी तर निघून आलेली आहे. आपल्याला थोडंसं पेशन्सफुली पुढं जावं लागणार आहे. पण रिझल्ट जो येणार आहे तो तुमच्या मनासारखा इथे येणार आहे, आपल्याला दिसायला लागलेला आहे. कम्पॅरिझन सांगायला आलेलं आहे. माझ्या फ्रेंडचं असं किंवा माझ्या जवळच्या लोकांचं असं, म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये समजा कुणाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळालेली असेल आणि तुम्ही थोडंसं आणि मी आहे त्या ठिकाणी आहे पण माझे फ्रेंड सगळे पुढं निघून गेलेले आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथं आपल्याला सांगितलं आहे थोडंसं पेशन्सनं चला. इतरांच्या बरोबर आपल्याला कंपॅरिझन करायची काही गरज नाही. कारण प्रत्येक आत्मा हा एक वेगळ्या पद्धतीचा आत्मा असतो आणि तो तुम्ही आहात. तर प्रत्येकाच्या बरोबर आपण जर कंपॅरिझन करत जर बसलो तर आपल्याला पुढची उंची गाठता येणार नाही. जर एक स्ट्रेसफुल जे लाईफ आपलं चाललेलं आहे तर आपल्याला स्ट्रेसफुल लाईफमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सल एंजल्स, आपले जे गॉड आहे, ज्यांना कोणाला तुम्ही मानता, त्यांचं जे आहे ते हेच सांगायला लागले, कोणाशी कंपॅरिझन करू नका, स्ट्रेसमध्ये राहू नका. कारण मी यावर्षी जे 24 घेऊन तुमच्यासाठी आलेलं आहे, आपल्या करिअर जे आहे उन्नतीवर आहे, प्रगतीपथावर आहे, स्कोप चांगला आहे, अपॉर्च्युनिटी चांगली आहे, सुसंधी खूप चांगली आहे. तर तुम्ही फक्त दोन्ही बाहू पसरून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. आपल्याकडे ही एक एनर्जी आलेला आहे. आतापर्यंत जे माझं झालंच नाही आहे तर इथून पुढं होणार आहे का नाही, ही जी एक द्विधा मनस्थिती तयार झालेली आहे आणि त्याच्यातून थोडासा एक आळशीपणा आलेला आहे, एक लेझीनेस आलेला आहे. तर आपल्याला काम करायचं बंद नाही करायचं, आपलं काम चालूच ठेवायचं आहे, प्रामाणिकपणानं चालूच ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह वेनं चालूच ठेवायचं आहे. कारण सुसंधी आपल्याकडं खूप चांगल्या यायला लागलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. क्रिएटिव्हिटी आपल्याकडं खूप चांगल्या पद्धतीची आहे. खूप छान ठिकाणी आपली एक क्रिएटिव्हिटी, जो पण तुमचा छंद आहे, जो पण तुमचा व्यवसाय आहे, जे पण तुमचं एक
हातामध्ये घेतलेलं वर्क आहे त्याच्यामध्ये एक काहीतरी चांगल्या पद्धतीचं, नवीन पद्धतीचं, अपडेट नॉलेजचं असं काहीतरी तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. तर तुम्ही त्याच्यावर पण थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायला इथे सांगितलेलं आहे. मॉरॅलिटीची एनर्जी आलेली आहे, पण हे करत असताना आपलं थोडंसं नीतिमत्ता जे आहे त्याला कुठंसुद्धा आपल्याला ग्रहण लागू द्यायचं नाही. न्यू विजनची एक आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. न्यू विजन हे सांगायला आलेलं आहे की जे चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्याही पलीकडच्या गोष्टी काहीतरी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेलं आहे. तर फक्त त्याच्यावर ट्रस्ट ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे. त्याचप्रमाणे इथंही पण आपल्याला एक सांगितलेलं आहे की काही लोक तुमच्या भोवती असे आहेत की फार कोणाच्या गोड बोलण्यावर न जाता किंवा त्यांनी गाईडलाईन तुम्हाला जे द्यायला आलेलं आहे तो गाईडलाईन तुमचा योग्य पद्धतीनं त्यांच्याकडनं तुम्हाला मिळत आहे का, ह्या लोकांना तुम्हाला ओळखायला शिकवायला आलेलं आहे. थोडक्यात आपली ही जी इथे एनर्जी निघून आलेली आहे 2024च्या करिअरच्या रिलेटेड एक न्यू जर्नी चालू झालेला आहे, एक न्यू पाथ मिळालेला आहे. सगळे युनिव्हर्सलचे ब्लेसेस आपल्या भोवतणी आहेत. आपल्याला गॉड, आपल्या अनसेस्टरचे आपल्याला आशीर्वाद पूर्णपणे आहेत. फायनान्स यावर्षी आपल्या खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड जर कुणाला पार्टनरशिप करायची असेल तर ते पण आपल्यासाठी एक खूप फायद्याचे ते लोक होऊ शकतात. पण इथं आपल्याला ही एक एनर्जी जी सांगितलेली आहे थोडं सावध यासाठी राहण्यासाठी सांगितलेलं आहे. जेव्हा पण आपण कोणाच्या सांगण्यावरून वागत असतो तर इथं आपल्याला त्या माणसाची पूर्णपणे पारख करून घ्यायची आहे. तो बोलतो त्याच्यामध्ये सत्य किती आहे आणि त्याच्या मनामध्ये काय वेगळा थोडासा काय डाव चाललेला आहे का, हे आपल्याला समजायला पाहिजे. तर गाईड्स ही होती आपली 2024 या वर्षाची आपली करिअर ग्रोथ कशा पद्धतीची असणार आहे. इथे आपल्याला जी पण एनर्जी निघून आलेली मी ते सांगायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. जेवढं आपल्याला रेझोनेट होते तेवढं आपण ठेवून घ्या, जेवढं रेझोनेट होत नाही ते आपण सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.